नमस्कार मंडळी. आज आपण भगरीचे आणि साबुदाण्याचे डोसे पाहणार आहोत. त्याचबरोबर उत्तप्याची सुद्धा रेसिपी पाहणार आहोत. भगर आणि साबुदाणा भिजवलेला होता, नंतर बारीक वाटून घेतलं, थोडं वेळ मिश्रण तसंच ठेवलं. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं दही टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं, थोडासा खाण्याचा सोडा टाकला, कोथिंबीर आणि जिरं टाकलं, थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र फेटून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि छान असा तवा गरम करून थोडे पातळ असे डोसे केले. त्यामध्ये थोडंसं म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढवून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आणि पातळ असे डोसे बनवले. त्याचबरोबर थोडंसं जाडसर असा उत्तप्पा बनवला आणि याच पिठाचा मी इडलीचा सुद्धा एक रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. छान अशी मऊसर इडली तयार होते ह्याच मिश्रणापासून. तर आज आपण एकाच मिश्रणापासून इडली आणि डोसा, उत्तप्पा ह्याची रेसिपी पाहिलेली आहे. मी इथे आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा इडलीच्या रेसिपीची लिंक शेअर करेन. तर तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्ही या नवरात्रीच्या उपवासामध्ये तसंच एकादशीच्या उपवासामध्ये कोणते कोणते पदार्थ बनवून पाहिलेत, कारण की यावर्षी खूपच वेगवेगळे पदार्थ आपण या यूट्यूबवरती पाहिलेले आहेत. तर तुम्हाला त्यापैकी कुठले पदार्थ आवडले हे तुम्ही मला नक्की सांगू शकता. उपवासामध्ये खाल्ली जाणारी चिंचेची चटणीची रेसिपी पाहूया. त्यासाठी इथे मी चिंच भिजवून त्याचा कोळ काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं पुदिना आणि सुंठ पावडर, थोडंसं गूळ, जिरं आणि चवीनुसार साधं मीठ आणि सैंधव मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून आहे ना मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. झाली आपली छान चटकदार अशी चटणी. आता यात तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर ती स्किप करा आणि पुदिना खात नसाल तर ती स्किप करा. तसंच चवीनुसार थोडंसं लाल तिखटही टाकलेलं आहे किंवा हिरवी मिरची तुम्ही इथे टाकू शकतात आणि छान अशी चटणी तयार होते. ही तुम्ही भाकरीबरोबर, डोस्याबरोबर, अगदी भगरीच्या भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतात. तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. धन्यवाद.